सोबत काम केलं आणि म्हणून या सर्व परिस्थितीला कंटाळून भारतीय जनता पक्षाच्या आपण सोबत गेलो. जागतिक पातळीवर आज पोहोचलेला भारतीय जनता पक्ष या पक्षाच्या माध्यमातून आपल्या या कोकणाचा सुद्धा विकास करून घेतला पाहिजे याकरता माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यामध्ये झेप घेतलेली आहे. दुसऱ्याकडे या ठिकाणी वाढते त्याच्याच हातात भविष्यामध्ये या ठिकाणी राजकारण आहे याची जाणीव घेऊन त्या राजकारणामध्ये सिंहाची भूमिका तुम्ही आणि मंडळींनी या ठिकाणी स्वीकारूया एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि लोकसभेचे उमेदवार माननीय सुनीलजी तटकरे यांना भरघोस मताने मी सकाळपासून 11 वाजल्यापासून सगळ्यांची भाषणं ऐकताय. पोटतिडकीने सगळे बोलतायत. कमळ निशाने मी राणेंच्या टिपे बघितले आता छातीवर आल्यानंतर. त्यांना मी सांगणार आहे उद्या तुम्ही कमळ निशाने काढून पहिलं घड्याळ छातीवर बांधा. व्यापक हितासाठी आपल्याला छोट्या गोष्टी विसरायला लागतात. उमेदवार आपले उमेदवार जाहीर झालेले आहेत. आपल्या विरोधी आघाडीचे जे कोण लढणारे उमेदवार आहेत तेही जाहीर झालेले आहेत. अजून काही छोटी मोठी नावं घेत उमेदवार उभे करतील आणि ज्यांच्या बरोबर आपण पूर्वी काम केलं त्यांची एक स्टाईल होती. कारण आता जुने युक्तीत असल्यामुळे त्यांच्या काय काय स्टाईल आहेत आपल्याला माहिती आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.